नमस्कार, मी रंजिता माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। आज आपण बनवतोय झटपट रवा इडली आणि नारळाची चटणी। चला तर रेसिपी सुरू करूया। एका भांड्यामध्ये 1 कप जाड रवा घेतला, 1 कप दही घ्यायचं। दही खूप आंबट नाही आहे म्हणून मग 1 कप घेतलं। जर आंबट असेल तर थोडं कमी घ्या। अर्धा कप पाणी टाकायचं आणि हे सगळं साहित्य एकत्र करून घ्यायचं। छान असं पद्धतीने मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झाल्यानंतर 15 मिनिटांसाठी असं झाकून ठेवायचं। रवा छान फुलतो। मग रवा इडली बनवायला खूप वेळ लागत नाही आणि मुलांच्या डब्यासाठी म्हणा किंवा नाश्त्यासाठी म्हणा तुम्ही अगदी 15 ते 20 मिनिटात रवा इडली बनवून तयार करू शकता। फोडणीसाठी 8 ते 10 कढीपत्त्याचे पानं कट करून घ्यायचे। 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घ्यायच्या। थोडासा कोथिंबीर कट करून घ्यायचा। 1 इंच अद्रकचा तुकडा किसून घ्यायचा। 7 ते 8 काजू कट करून घ्यायचे। फोडणीसाठी पॅन मध्ये थोडंसं तेल टाकायचं। अर्धा चम्मच मोहरी टाकायची, अर्धा चम्मच जिरं, 1 चम्मच हरभऱ्याची डाळ, 1 चम्मच उडदाची डाळ। हे छान मिक्स करून घ्यायचं। मिनिटभर छान तेलामध्ये परतून घ्यायचं। कढीपत्ता, मिरची आणि काजू टाकायचे। काजू शेवटी टाकायचे। काजू लगेचच भाजल्या जातात। काजूचा हलका रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे। गॅस बंद करायचा। मिश्रण लगेचच इडलीच्या पिठावर टाकायचं। अद्रक टाकायची, कोथिंबीर टाकायचा, 1 चम्मच मीठ टाकायचं। तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ टाका आणि हे सगळं साहित्य एकत्र करून घ्यायचं। इडली पात्रामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून गरम करायला ठेवायचं। इडलीच्या पिठामध्ये 1 चम्मच इनो टाकायचा। त्यावर 1 ते 1.5 चम्मच पाणी टाकायचं। एकाच डायरेक्शन मध्ये अशा पद्धतीने फेटून घ्यायचं। इडलीच्या पिठामध्ये इनो टाकायच्या आधीच इडलीच्या स्टँडला तेल लावून घ्यायचं। तुमच्याकडे जर अशा पद्धतीचं इडलीचं स्टँड नसेल किंवा इडली स्टीमर नसेल तरी तुम्ही इडली बनवू शकता। कशा पद्धतीने बनवू शकता हे पुढे दाखवलेलं आहे व्हिडिओ मध्ये, तर व्हिडिओ संपूर्ण बघा। अशा पद्धतीने पूर्ण स्टँडला तेल लावून घेतलं। इडलीचं बॅटर बघू शकता तुम्ही, खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही। 1 चम्मच अशा पद्धतीने बॅटर टाकून घ्यायचं। जास्त नाही टाकायचं, रवा इडली खूप जास्त फुलते आणि मग ती भांड्याच्या बाहेर निघते। रवा इडलीचं बॅटर जर खूप घट्ट झालेलं असेल तर रवा इडली खूप अशी डठरल्यासारखी, कडक झाल्यासारखी होते। इडलीची प्लेट लावताना इडलीवर इडली नाही आली पाहिजे, नाहीतर मग खालची इडली व्यवस्थित फुलणार नाही। गॅसवर पाणी ठेवलं होतं, त्याला पण छान अशी कळकळीत उकळी आली। इडलीचं स्टँड त्या भांड्यामध्ये ठेवायचं, झाकण ठेवायचं, 15 मिनिटं छान वाफवून घ्यायची। आणि तुमच्याकडे जर इडलीचं स्टँड नसेल तर अशा पद्धतीच्या वाट्या सगळ्यांच्याच कडे असतात। वाट्यांना थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडं थोडं बॅटर टाकायचं। पूर्ण वाटीने भरून घ्यायची, थोडं थोडंच टाकायचं। 15 मिनिटं झालेत, इडलीचं स्टँड काढून घ्यायचं। तुमच्याकडे अशा पद्धतीची किसणी असेल किंवा अशा पद्धतीची चाळणी असेल, कढईवर किंवा अशा पद्धतीच्या मोठ्या भांड्यात पाणी गरम करून त्यावर तुम्ही अशा पद्धतीने इडल्या ठेवू शकता। आणि इडलीचं भांड नसेल तरी तुम्ही इडल्या वाट्यांमध्ये बनवू शकता। 15 मिनिटांसाठी वाफवून घ्यायची। स्टँड मधल्या इडलीच्या प्लेट मोकळ्या करून घ्यायच्या आणि 4 ते 5 मिनिटं यांना थंड होऊ द्यायचं। वाटीमधले इडली पण झाली, काढून घ्यायची। इडली सोबत खायला मस्त अशी चटणी बनवूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप ओलं खोबरं कट करून टाकलं, 2 चम्मच भाजलेले शेंगदाणे, 2 चम्मच फुटाण्याची डाळ, 2 हिरव्या मिरच्या, कढीपत्त्याची पानं, थोडासा कोथिंबीर, चवीपुरतं मीठ टाकायचं, अर्धा चम्मच साखर टाकायची, 2 चिंचेचे तुकडे टाकायचे। तुमच्याकडे जर लिंबू असेल तर तुम्ही अर्ध लिंबू टाका। 1 वाटी पाणी टाकून छान असं बारीक वाटून घ्यायचं। खूप घट्ट वाटत आहे चटणी, परत थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचं। बघू शकता अशा पद्धतीने चटणी काढून घ्यायची। तडका पॅन मध्ये कळकळीत 1 चम्मच तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी टाकायची, अर्धा चम्मच जिरं टाकायचं, कढीपत्ता टाकायचा, थोडासा हिंग टाकायचा। कळकळीत फोडणी चटणीवर टाकायची, छान अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची। चटणी तर छान अशी तयार झाली। इडली पण थंडी झाली, काढून घ्यायची। बघू शकता तुम्ही किती छान अलगद निघत आहे आणि खूप मस्त अशी टम्म फुगली। अशा पद्धतीने हाताने पण बघा अलगद निघत आहे, तुटत नाही आहे। आणि बघू शकता तुम्ही किती छान अशी जाळीदार दिसताय। वाटीमधली पण बघू शकता तुम्ही किती छान झालेली आहे। बघू शकता किती छान दिसताय। खूप मस्त अशी जाळीदार सॉफ्ट इडली झालेली आहे।
आणि अशा पद्धतीची इडली जर तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर खोबऱ्याच्या चटणीची गरज पण पडत नाही। लहान मुलं ही इडली अशीच खातात आणि खायला खूप छान लागते। तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा, कशी झाली ही कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।